ओम नमो नारायणाय. आपल्या हिंदू संस्कृतीची परंपरा आहे की घर की पहली रोटी गोमाता को. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, गवाम मध्ये वसाम्यहम. मी सगळ्या गोमतांच्या मध्येच कायम वास करतो. त्यामुळे ज्याला गोमातेची सेवा करण्याचं परम भाग्य प्राप्त झालंय असा साधक अत्यंत भाग्यवान आहे. आज येवल्याच्या वृंदावनातील गोशाळेमध्ये हे अहोभाग्य आपल्याला प्राप्त झालंय. गोमातांना छान हिरवा चारा देणं याच्यासारखा आनंदाचा विषय असू शकत नाही. वंदे गोमातरम. गोमातेला मी प्रणाम करतो. गोमातेला असा हिरवा चारा अत्यंत प्रिय आहे. भगवान गोपाल कृष्ण आपल्या सगळ्या लाडक्या गोमातांसह असं रोज वृंदावनामध्ये त्यांना चरायला घेऊन जात असत आणि दिवसभर अगदी संध्याकाळपर्यंत त्यांना बरोबर जिथे जिथे आवडत असे तिथे तिथे गोपाल कृष्ण आणि बलराम दादा त्यांच्या बरोबर असायचे. आणि संध्याकाळी गोरज मुहूर्तावर म्हणजे सूर्यास्त होताना आपल्या वासरांच्या ओढीनी सगळ्या गोमतांसह अतिशय सुंदर अशी वृंदावनातली ती रजकणांची धूळ उडवत या सगळ्या गोमाता आपल्या या गोशाळेमध्ये परत यायच्या. या सगळ्या गोमातांची अशी रोज सेवा आपल्या सगळ्यांना घडो आणि भागवत कथेतून आपल्या सगळ्यांना भगवान श्री कृष्णाचं हे दिव्य चरित्र श्रवण करण्याचं परम भाग्य आपल्याला उद्यापासून प्राप्त होत आहे. येवल्याच्या श्रीमंत बंड्याराम मंदिरामध्ये हे परम दिव्य श्रीकृष्णाचं चरित्र पुरुषोत्तम मासाच्या या विशेष पर्वावरती आपल्याला सगळ्यांना श्रवण करायला मिळतं आहे. अहोभाग्य आहे. आपण सगळ्यांनी अवश्य यायचं आहे. धन्यवाद. जय श्रीराम.